जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका चमचमीत आणि कुरकुरीत रेसिपी सोबत आली आहे. तर पावसाळा विशेष भाग 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर काल आपण मस्त गोल भजीची रेसिपी बघितली. त्या उलट ना आज आपण छान अशी कांदा आणि बटाट्याची कुरकुरीत भजी कशी करायची ते बघणार आहोत. तेही अगदी कमी वेळात, कमी साहित्यात आणि ही भजी खायला इतकी छान लागते ना, त्यातल्या त्यात खूप कमी तेलकट असते ही भजी आणि बनवायला इतकी सोपी आहे ना, काय सांगू तुम्हाला. आणि सगळ्या भजींच्या प्रकारापेक्षा ना ही भजी थोडी बनवायला हटके आहे, साहित्य सुद्धा थोडंसं वेगळं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मस्त गरमागरम कांदा बटाटा भजी बनवूया आज. तर मंडळी, ही कांदा बटाटा भजी बनवण्याची माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि साहित्य सुद्धा, पण हिची चव अप्रतिम लागते. सगळ्यात आधी काय करायचं, एका मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये बघा, इथे मी मोठ्या 2 लसणाच्या पाकळ्या आणि त्याचसोबत ना थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. त्याचसोबत तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता. मी इथे 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचसोबत ओवा मस्त असा हातावर घ्यायचा आणि चुरून ह्याच्यामध्ये टाकायचं. इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी आणि अगदी थोडंसं मीठ आहे बघा. आणि आता हे पाणी न टाकता मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचंय. तर मंडळी, आता आपलं ना वाटण छान असं वाटून झालेलं आहे. हे बघा, बघू शकता थोडंसं जाडसरच वाटायचं, एकदम पण बारीक नाही करायचं. आता आपण भजी करायला घेऊया. भजीसाठी मी इथे 4 मीडियम आकाराचे कांदे ना असे छान उभे चिरून घेतलेले आहेत, एकदम पातळ. आणि त्याला हाताने असं चुरून घ्यायचं, म्हणजे त्याच्या अशा ना आतमधले सगळं लेयर्स वेगळ्या होतात. त्याचसोबत इथे मी 2 छोटी छोटी बटाटी किसून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली, ती सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायची. आणि जे आपण वाटण घेतलेलं ना करून ते ऍड करायचंय. त्याचसोबत अगदी थोडेसे पांढरे तीळ टाकायचे, त्याच्यामुळे भजीला ना छान क्रंचीनेस येतो. तो सोबतच भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर. त्याचसोबत इथे मी मसाले घेतलेले आहेत थोडे. चवीनुसार मीठ घ्यायचंय. आपण त्या हिरव्या वाटणात सुद्धा मीठ टाकलंय, सो मीठ जरा बेताने टाका, कमी वाटलं तर नंतर टाकू शकतो. त्याचसोबत अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर. बिकॉज आपण मिरच्या टाकलेत त्यामुळे ही मिरची पावडर फक्त कलरसाठी मी घेतलेली आहे, तिखट नाहीये. आणि थोडीशी जिरा पावडर, थोडीशी धना पावडर. आता हे सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकूया. आणि जितकं बाइंडिंगला गरजेचं आहे ना तितकंच बेसन ऍड करायचंय, अगदी जास्त पण ऍड करू नका. मी ते इतकी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याचसोबत अगदी मोठा चमचा 1 ना तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने मस्त असा कुरकुरीतपणा येतो आपल्या भजीला. आणि अगदी थोडासा सोडा. हे बघा, इतका सोडा टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही. आता हे सगळं साहित्य पहिले तर सुक्क मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आणि कांद्याला आपल्या आपोआप पाणी सुटायला लागतं. त्याचसोबत बटाट्यात सुद्धा थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे ना ह्या भजीमध्ये जास्त पाणी लागत नाही. इवन पाणी नाही टाकलं ना, असंच मळलं तरी देखील चालेल. हे बघा, कारण आपण बटाटा सुद्धा पाण्यातून काढलेला आहे 2 ते 3, सो त्याच्यात थोडासा पाण्याचा अंश असतोच. आणि कांद्याला सुद्धा मिठामुळे पाणी सुटतं. हे बघा, पाणी न टाकता सुद्धा ना आपलं किती बॅटर मस्त व्यवस्थित झालेलं आहे. आणि मी ह्या भजीमध्ये ना शक्यतो पाणी वापरतच नाही, पण आता आपण अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घेऊया. जास्त नाही टाकायचं, पाणी नाही टाकलं ना तरी देखील चालेल. हे बघा, किती मस्त बॅटर झालेलं आहे, बघू शकता. पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाहीये मी. आता फक्त हात थोडासा ओला करून ना मी हे मळून घेणार आहे. हे बघा, अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून, कारण खाली जे पीठ चिटकलंय ना ते सुद्धा यायला हवं. हे बघा, मस्त असं आपलं बॅटर मळून तयार आहे. आता ह्याला 10 मिनिटं बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत ना तेल सुद्धा तापवून घेऊया. तर म्हणजे एक बाजूला आपलं तेल सुद्धा छान तापलेलं आहे आणि आपलं बॅटर बघा छान असं झालेलं आहे. आता काय करायचं, अगदी आधी ना थोडंसं टाकून बघायचं. हे बघा, तेल मस्त तापलंय, पटकन वर येते. आणि भजी सोडताना कधीही फ्लेम हायच ठेवायची, कारण आपल्या भजीमध्ये पाणी असतं, त्यामुळे ना लगेच टेम्परेचर डाऊन होतं तेलाचं. आणि मी इथे अगदी छोट्या छोट्या अशा आबडधोबडच टाकायचे ते आपल्याला. ती खेकडा भजी कशी असते, वाकडी तिकडी एकदम, तशा शेपमध्ये टाकायचं. अजिबात गोल गोल करत बसायचं नाही. आणि छोट्या छोट्या सोडायच्या, म्हणजे आतपर्यंत तळल्या जातात. आणि जितक्या बसतात ना तितक्याच टाका, जास्त जम्बलिंग करू नका, नाही तर प्रॉपर कुरकुरीत नाही होत आपली भजी. तर आता आपली फ्लेम हाय होती ना, आता भजी टाकल्यानंतर ना अगदी 10-20 सेकंद हाय फ्लेमच ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला फ्लेम आता बारीक करून घ्यायची आहे, मीडियम. हे बघा, एक बाजूने आपली ना भजी मस्त कुरकुरीत झाली आहे. तर मी आता हिला ट्विस्ट करून घेतलंय. आणि कधीही भजी टाकताना हाय फ्लेम ठेवायची आणि त्यानंतर 10-20 सेकंदाने ना मस्त मीडियम फ्लेमवर आपली भजी कुरकुरीत करून घ्यायची. कारण हाय फ्लेम केली भजी तळताना ना तर कसं होतं, बाहेरची लेअर तर कुरकुरीत होते पण आतून भजी बऱ्याचदा कच्ची राहते. आणि बारीक गॅसवर ना भजी तेल खूप जास्त ऍब्झॉर्ब करते आणि तळायला सुद्धा वेळ लावते.
त्यामुळे मीडियम गॅसवर तळायची, जेणेकरून काय होतं आपली भजी आतपर्यंत तळली जाते, मस्त अशी कुरकुरीत होते. आता ही अजून आपली एक बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया मीडियम फ्लेमवरच. तर मंडळी मस्त हे बघा आपली भजी दोन्ही बाजूने तळलेली आहे, छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत आणि जो सुगंध सुटलाय ना राव घरभर, आहा ओव्याचा मिरचीचा असा छान सुगंध येतोय. हे बघा अशी तळून घ्यायची प्रॉपर आणि एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायची. आहा आवाज आला ना. तर आता आपलं एक घाण आता झालेलं आहे, आता दुसरं पण आपण बॅच टाकून घेऊया आणि मस्त सर्विंग प्लेटमध्ये गरमागरम भजी सर्व करूया. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान अशी आपली कांदा बटाटा भजी तयार आहे. ना जास्त काही फॅन्सी साहित्य, ना जास्त वेळ लागत, मात्र चवीला असली भन्नाट लागते ना राव ही भजी. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत, दिसायला भारी आणि मेन म्हणजे कमी तेलकट. हे बघा बघू शकता असली छान दिसतीये ना. आणि पावसाळ्याच्या वातावरणात भजीचे रोज वेगळे प्रकार करा राव, कमीच पडतात. त्यातल्या त्यात ही कांदा बटाटा भजी आहा एक नंबर लागते राव. हे बघा मी एक तोडून दाखवते तुम्हाला. पहिले तर आवाज ऐका तुम्ही, एक मिनिट हा. ऐकला आवाज, आता एक तोडून पण दाखवते. हा हा हे बघ असली कुरकुरीत झाले ना. आपण जे तांदळाचं पीठ टाकतो ना त्यामुळे भजीला छान कुरकुरीतपणा येतो आणि तेल सुद्धा भजी कमी शोषते. कधी पण सोड्याचं प्रमाण भजीमध्ये बरोबर टाकलं ना की भजी छानच होते. जर कमी पडला तर भजी फुगत नाही, कडक होते. आणि जर ना असं जास्त झाला ना तर भजी खूप जास्त ऑइल सोक करते. त्यामुळे सोड्याचं प्रमाण बरोबर टाकलं ना की भजी अगदी कुरकुरीत मस्त होतात. आता ह्या पद्धतीने एकदा ह्या पावसाळ्यात भजी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.